Okay friends, in last video we discussed in the topic chemical bonding, and that one is nothing but important concept of this topic. It is the hybridization. Okay, so what is the definition of hybridization, what are the steps involved in that hybridization, and on the basis of hybridization how the methane molecule can be formed, and that one is nothing but in methane carbon undergoes sp3 hybridization. So in last video we can discuss here the sp3 hybridization in methane molecule. गेल्या वेळेस आपण मिथेन मोलिक्यूल मधलं हायब्रिडायझेशन क्लिअर केलंय. आता आपल्याला या व्हिडिओ मध्ये काय करायचं आहे, तर व्हेन कॅन कन्सिडर फॉर द sp3 हायब्रिडायझेशन देयर आर द 3 एक्झाम्पल्स. नंबर फर्स्ट वन इज द मिथेन, second one is nothing but the ammonia, and in third one that one is nothing but the water molecule. So in ammonia the central atom is the nitrogen which is also undergoes sp3 hybridization. Fine. In water molecule the central atom is the oxygen which is also undergoes sp3 hybridization. So we can discuss here the sp3 hybridization of nitrogen in ammonia molecule. Okay, आता अगदी आहे त्या पद्धतीने आपण पटपट जाऊया. Suppose for example in ammonia molecule which one is the central atom, that one is nothing but the nitrogen having atomic number 7. बरोबर. मग आपण पहिल्यांदा काय घेतलेलं, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 and 2p3. This electronic configuration is called as the ground state electronic configuration. ज्याचं तुम्हाला हायब्रिडायझेशन शिकायचं आहे त्याच्यामधला सेंट्रल ॲटम घेतला. अमोनियामध्ये सेंट्रल ॲटम कोण आहे, नायट्रोजन आहे, त्याचं ग्राउंड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. देन यू कॅन ड्रॉ द ब्लॉक डायग्राम. दॅट वन इज नथिंग बट द 2s2. बोथ इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. 2p3, that one is nothing but the px, py and pz, each contains one unpaired electron with parallel spin. ही झाली त्याची ग्राउंड स्टेट. आता आपल्याला माहिती आहे आपण काय करणार आहे, तर ग्राउंड स्टेट नंतर पुढची स्टेट आपण कोणती लिहितो, तर दॅट इज नथिंग बट द एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता कार्बनचं ज्या वेळेस आपण घेतलं त्यावेळेस इथे एक व्हॅकंट ऑर्बिटल होतं, म्हणून हा इलेक्ट्रॉन एक्साइट झाला पुढे नेक्स्ट व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये. आता तसा जर विचार केला तर इथं 2s2 आणि 2p3, मग 2p3 मध्ये व्हॅकंट ऑर्बिटल आहे का, नाहीये. म्हणजे इथून एक इलेक्ट्रॉन हा इकडे एक्साइट व्हायला चान्सच नाहीये. मग आता इथलं पेरिंग सोडून तो दुसऱ्या बरोबर पेरिंग करेल का, नाहीये. म्हणजे इथं एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट पॉसिबल बिकॉज इन दिस 2p subshell there is no any one vacant orbital is present, and therefore the ground state can be considered as excited state electronic configuration, that is the 2s2 and 2p3. म्हणजे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट दोन्हीचं ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, तर एकदम सेम आहे. म्हणजे साहजिकच याची ब्लॉक डायग्राम सुद्धा काय येणार, तर सेम. दॅट वन इज नथिंग बट द 2s2 कॅन बी हॅव्हिंग द पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. इन 2p व्हॉट्स द कंडिशन, दॅट इज द px, py and pz each contains one unpaired electron with parallel spin. म्हणजे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट दोन्ही सेम आलं. मग मनात असा प्रश्न यायला नको की मग एक्साइटेड स्टेट का लिहिली, तर पहिली स्टेप काय, तर फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट आपण लिहून ठेवलं होतं, आठवतंय का बघा, बरोबर आहे. आता सेकंड स्टेप मध्ये काय होणार आहे, तर मिक्सिंग अँड रिकास्टिंग. आता गमत अशी होती, आपण मिथेन मॉलिक्यूल मध्ये घेतलं तर इथं एक सिंगल इलेक्ट्रॉन होता, इकडे ही 3 सिंगल इलेक्ट्रॉन्स होते, बरोबर आहे. पण आता इथं जे आहे इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हे एक s ऑर्बिटल आणि हे 3 p ऑर्बिटल. व्हेन दीज कॅन बी अंडरगोज हायब्रिडायझेशन, at that time what happens here, there is the s and 3p, that is the hybridization is called as the sp3 hybridization. And in sp3 hybridization what happens here, there are total 4 new sp3 hybrid orbitals are formed, and that state is called as the hybridized state. बरोबर आहे. याला तुम्ही काय म्हणता, हायब्रिडाइज स्टेट. मग आता या हायब्रिडाइज स्टेट मध्ये गंमत काय होते, जरा थोडीशी लक्षात घ्या की पहिल्या या ऑर्बिटल मध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. बघा लक्षात घ्या, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाहीये, दोन्हीही इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत. आणि इकडं मात्र कसं आहे, तर हे आपण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आले. सो दीज ऑल आर sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. आता लक्षात आलं का, बघा की ज्याच्यामध्ये
एक ऑर्बिटल असं आहे की ज्याच्यावर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत अँड दॅट वन इज कॉल्ड ॲज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता लक्षात आलं? म्हणजे when you can consider here, you know very well, in case of nitrogen there is the one lone pair of electron is present and that can be also undergoes hybridization. Therefore the 1s and 3p orbitals hybridize with each other to produce new set of 4 sp3 hybrid orbital and that hybridization is the sp3 hybridization. म्हणजे अमोनियामध्ये फक्त फरक काय लक्षात घ्या बाळांनो, अमोनियामध्ये सेंट्रल ॲटम आपण नायट्रोजन घेतला, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं, एक्साइटेशनला चान्स नाहीये म्हणून आपण केलं नाही असं नाही. ग्राउंड स्टेट कॅन बी कन्सिडर्ड ॲज एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचं sp3 हायब्रिडायझेशन घेतलं. आलं लक्षात? आता sp3 हायब्रिडायझेशन घेतलं मान्य. आता गण आपण डायग्राम कशी काढली होती तर समजा s ऑर्बिटल इट इज अ स्पेरिकल इन शेप, बरोबर, विच कॅन बी हॅव्हिंग बोथ इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्लस दिस 3p ऑर्बिटल्स इथलं आपण घेतलं होतं, बरोबर. आता हे बघा दिस 3p म्हणजे px आलं, देन यू कॅन राईट हिअर py अँड देन यू कॅन राईट हिअर द pz. ईच कंटेन्स वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, बरोबर. आता याच्यापासून आपल्याला काय मिळालं 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. ही डायग्राम आहे. आता 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल म्हटलं की आहे तसंच आलं. दिस इज द फर्स्ट sp3 हायब्रिड ऑर्बिटल, ओके. दिस वन इज द सेकंड sp3 हायब्रिड ऑर्बिटल, दिस वन इट इज द थर्ड sp3 हायब्रिड ऑर्बिटल अँड दिस इज द फोर्थ sp3 हायब्रिड ऑर्बिटल. In that one, what happens here? These one that are nothing but the lone pair of electrons are present in one orbital. एका sp3 हायब्रिड ऑर्बिटल वर ही लोन पेअर आली बघा, लक्षात येत आहे. आणि राहिलेले जे 3 आहेत का नाही त्यांच्यामध्ये इथं हे काय झाले तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आले. So all these are, this one is also sp3 hybrid orbital, sp3 hybrid orbital, sp3 hybrid orbital. In all these sp3 hybrid orbital, one sp3 hybrid orbital having lone pair of electron and actually this one it is nothing but the nitrogen. Okay, हे कोण आहे तर हा नायट्रोजन आहे. लक्षात घ्या, जसं आपण लास्ट टाइम मध्ये कार्बन घेतला तसं. मग आता आपल्याला नायट्रोजनचं sp3 हायब्रिडायझेशन झालं ज्याच्यावर लोन पेअर आहे, बरोबर. मग आता अँगल कुठे येणार आहे, आपल्याला 3 हायड्रोजन ओव्हरलॅप करायचे आहेत. म्हणजे 3 हायड्रोजन आपण आता या तिघांच्यावर ओव्हरलॅप करणार आहे. इथं ओव्हरलॅपिंग होईल का, नाही होणार. लक्षात घ्या, खूप सोपं आहे. म्हणजे इथं का ओव्हरलॅपिंग होणार नाही तर ऑलरेडी पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे तिथे काय प्रश्न येत नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं आता आपल्याला नेक्स्ट घ्यायचं आहे अँड दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन वॉन्ट टू स्टडी हिअर द sp3 हायब्रिडायझेशन इन अमोनिया मोलिक्यूल. सपोज फॉर एक्झाम्पल हीच डायग्राम मी परत काढतो एकदा. दिस वन इट इज द sp3 हायब्रिड ऑर्बिटल, दिस इज द सेकंड वन, दिस वन इज द थर्ड वन अँड दिस वन इज द फोर्थ sp3 हायब्रिड ऑर्बिटल. इन दॅट वन दिस वन इट इज द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, correct. And if there is the hydrogen is overlap and you know very well hydrogen having atomic number 1 electronic configuration 1s1 that is the s orbital and s orbital is the spherical in shape. म्हणून आपण आता हे बघा इथं हे s orbital हायड्रोजनचं आलं, लक्षात आलं का बघा. इथं हा सेकंड हायड्रोजन आला बाळांनो आणि इथं हा थर्ड हायड्रोजन आला. आता कळालं. आणि इथं कोण आहे, हा नायट्रोजन आहे. दिस वन इज द हायड्रोजन, दिस इज ऑल्सो हायड्रोजन, दिस वन इज ऑल्सो हायड्रोजन अँड दिस वन इट इज द पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट. आणि मग आपण लास्ट टाइमला बघितलंय की हायड्रोजन मधले ते इलेक्ट्रॉन कसे पाहिजेत तर विथ अपोजिट स्पिन पाहिजेत. याची प्लस हाफ आहे तर हायड्रोजनची मायनस हाफ ठेवायची, म्हणजे इथं पेअरिंग झालं. म्हणजे इथं काय झालं तर दिस वन इट इज द नायट्रोजन, हा सेंट्रल ॲटम आला. दिस वन इट इज द हायड्रोजन, दिस वन इट इज ऑल्सो हायड्रोजन अँड दिस इज ऑल्सो हायड्रोजन अँड ऑन दिस नायट्रोजन देर इज द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज फॉर्म. लक्षात येत आहे. म्हणजे इथं लोन पेअर आली आणि हे तर 3 बॉन्ड आले. मग नायट्रोजन आणि हायड्रोजन मधले हे जे आहेत हे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. आता क्लिअर झालं. म्हणजे याप्रमाणे आपल्या लक्षात आलं पाहिजे की व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर सपोज फॉर एक्झाम्पल द बॉन्ड अँगल विच कॅन बी प्रेझेंट इन दिस वन दॅट इज नथिंग बट द HNH. हा बॉन्ड अँगल किती आहे तर दॅट बॉन्ड अँगल इट इज नथिंग बट व्हेन यू कॅन से हिअर इट इज द 107.18 या इट इज द 107 डिग्री 18 मिनिट्स. लक्षात आलं. आता गंमत काय झाली की आपण मगाशी म्हटलं की इन मिथेन मोलिक्यूल कार्बन अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन अँड व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट हिअर द बॉन्ड अँगल इन दॅट वन इट इज द 109 डिग्री 28 मिनिट्स या 109.5 डिग्री.
म्हणजे जर जनरली आता तसा जर विचार केला ना बाळांनो, तर जर का हायब्रिडायझेशन sp3 असेल, व्यवस्थित लक्षात घ्या, sp3 असेल तर मग त्याचा बॉन्ड अँगल किती पाहिजे, तर 109 डिग्री 28 मिनिट्स, आणि त्याची जॉमेट्री खरं कशी पाहिजे, तर टेट्राहेड्रल पाहिजे. पहिला पॉइंट क्लिअर, बघा समजतंय का. आता इथं सुद्धा sp3 हायब्रिडायझेशन आहे, sp3 हायब्रिडायझेशन आहे, पण बॉन्ड अँगल इथं कमी झाला. बॉन्ड अँगल किती आला, तर 107 डिग्री 18 मिनिट्स. आता हा बॉन्ड अँगल पहिल्यांदा का कमी झाला ते कळलं पाहिजे. सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इफ देर इज द बॉन्ड कॅन बी फॉर्म बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन, दिस इज कॉल्ड एज द बॉन्ड पेअर. म्हणजे इथं आपण मिथेन मॉलिक्यूल मधले ह्या 4 बॉन्ड पेअर घेतल्या होत्या, बघा लक्षात घ्या, कारण का एकमेकाचा रेफरन्स लागणार आहे. इथं सुद्धा आपल्याला माहिती आहे ही बॉन्ड पेअर आहे, ही बॉन्ड पेअर आहे, ही बॉन्ड पेअर आहे, ही बॉन्ड पेअर आहे. म्हणजे व्हेन यू कॅन से हियर दी वन बॉन्ड पेअर विच कॅन बी रिपेल्स अनदर बॉन्ड पेअर. आपण याच्या अगोदर गेलो, काय म्हटलं की दॅट वन इज नथिंग बट द मिथेन डज नॉट हॅव दिस टाइप ऑफ जॉमेट्री. म्हणजे स्क्वेअर जॉमेट्री नाहीये ती. द बॉन्ड अँगल इज नॉट 90 डिग्री, हे रॉंग आहे. का झालं, तर बॉन्ड पेअर काय झालं, रिपल्शन झालं, आणि बॉन्ड पेअर रिपल्शन झाल्यामुळे बॉन्ड अँगल वाढला. किती झाला, 109 डिग्री 28 मिनिट्स, बरोबर आहे. आणि तो 109 डिग्री 28 मिनिट्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे क्लिअर केलं होतं की हा बॉन्ड अँगल इथं वाढला का, तर या बॉन्ड पेअर मधलं रिपल्शन झालं. इथं रिपल्शन आहे, इथं रिपल्शन आहे, आणि म्हणून फक्त 2 बॉन्ड पेअर तुम्हाला एका प्लेनमध्ये दिसतील, एक टू द बॅक साइड ऑफ द प्लेन, एक फ्रंट साइड ऑफ द प्लेन, व्हॉट एव्हर. याप्रमाणे दिस इज द 3D डायमेन्शनल 3D स्ट्रक्चर, लक्षात घ्या. म्हणजे याप्रमाणे मिथेनची जॉमेट्री जशी आहे, याला तुम्ही टेट्राहेड्रल जॉमेट्री म्हटली किंवा टेट्रागोनल जॉमेट्री म्हटली, 4 कॉर्नर्स आहेत. तसंच अमोनियामध्ये पण आहे, पण अमोनियामध्ये काय झालं, तर इथं 3 बॉन्ड पेअर आहेत. म्हणजे बॉन्ड पेअर रिपल्शन जर आलंच, पण खरं बॉन्ड अँगल किती पाहिजे, 109 पाहिजे, पण त्याच्यापेक्षा बॉन्ड अँगल झाला कमी, 107 डिग्री 18 मिनिट झाला. का झाला असा, तर कारण याचं सगळ्यात महत्वाचं काय, तर दॅट वन इज नथिंग बट द लोन पेअर विच कॅन बी प्रेझेंट ऑन धिस वन. ही जी आहे ना, ही लोन पेअर महत्वाची आहे, लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे याची जॉमेट्री हे बघा, ही अशी आली, आणि इथं नायट्रोजन आणि लोन पेअर मध्ये कुठेही बॉन्ड नाही, कारण वर दुसरं कोणच नाहीये, लक्षात आलं. म्हणजे ही जी लोन पेअर आहे, ह्या लोन पेअरनं काय केलं, तर या बॉन्ड पेअरनं आणखीन ढकललं खाली. म्हणजे लोन पेअर बॉन्ड पेअर मधलं जे रिपल्शन आहे ना, ते जास्त आहे, लक्ष देत आहे का बघा. आणि लोन पेअर बॉन्ड पेअर मधलं जर का रिपल्शन जास्त असेल, तर मग ह्या 2 बॉन्ड पेअर आणखीन जवळ येणार, आणि 2 बॉन्ड पेअर जवळ आल्यामुळं बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिटच्या ऐवजी किती आला, तर 107 डिग्री 18 मिनिट झाला. दॅट वन इज नथिंग बट बिकॉज ऑफ दिस प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑन नायट्रोजन, बॉन्ड अँगल गोज ऑन डिक्रीजिंग इन अमोनिया मोलिक्यूल. आणि ही जी थेरी आहे ना, याच थेरीला काय म्हटलं जातं, तर इट इज कॉल्ड ॲज VSEPR. दॅट VSEPR इज नथिंग बट व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन थेरी. पुन्हा एकदा सांगतो, व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन थेरी. आता या थेरीमध्ये जास्त आपल्याला काही डीपमध्ये जायची गरज नाहीये, का तर याचा अगदी थोडक्यात एकच आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ही थेरी काय सांगते आपल्याला, तर दॅट वन इज नथिंग बट द ऑर्डर ऑफ रिपल्शन बिटवीन लोन पेअर इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ रिपल्शन बिटवीन लोन पेअर बॉन्ड पेअर इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द रिपल्शन बिटवीन बॉन्ड पेअर. ही ऑर्डर लक्षात ठेवा. म्हणजे मिथेन मॉलिक्यूल मध्ये काय झालं होतं, बॉन्ड पेअर रिपल्शन होतं, पण याच्यापेक्षा कोणाचं रिपल्शन जास्त आहे, तर लोन पेअर रिपल्शन इज मोर. म्हणजे इथं एकच लोन पेअर आहे, आणि मग या लोन पेअरनं या बॉन्ड पेअरनं रिपेल केल्यामुळं बॉन्ड पेअर जवळ आल्या, आणि बॉन्ड पेअर जवळ आल्यामुळे बॉन्ड अँगल काय झाला, कमी झाला. मग असं जे स्ट्रक्चर तयार झालं, दॅट वन इज नथिंग बट द अमोनिया मोलिक्यूल. अँड व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द जॉमेट्री ऑफ दिस मोलिक्यूल, इट इज नथिंग बट दिस जॉमेट्री इज कॉल्ड ॲज लाईक इट इज द टेट्राहेड्रल सारखी दिसते. 1 2 3 4 4 कॉर्नर दिसत आहेत, पण याला म्हणायचं डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल जॉमेट्री. काय म्हणायचं याला, डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल, या इट इज कॉल्ड एज द डिस्टर्ब्ड टेट्राहेड्रल. ओके. आणि त्याच्यापेक्षा आणखी सोपी काय, तर धिस वन इज नथिंग बट इट कॅन बी हॅव्हिंग अ पिरॅमिडल जॉमेट्री.
म्हणजे अमोनिया मॉलिक्यूलची जॉमेट्री पिरॅमिडल आहे. पिरॅमिड आपण बघितलाय बाळांनो, तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकलाय, आठवतंय का बघा, वर एक कॉर्नर असतो, खाली असे 3 कॉर्नर्स असतात. ॲट दॅट टाइम यू नो व्हेरी वेल दॅट इज कॉल्ड एज द पिरॅमिड. बरोबर, म्हणजे व्हेन यू कॅन से हियर दिस जॉमेट्री इज कॉल्ड एज द पिरॅमिडल जॉमेट्री. म्हणजे अमोनियाचं जर का स्ट्रक्चर आपण घेतलं तर इन अमोनिया द हायब्रिडायझेशन इज द sp3 hybridization in which nitrogen undergoes this electronic configuration ground state. Ground state can be considered as the excited state because there is no chance for the excitation of electron. This can be undergoes sp3 hybridization. So these are the 4 sp3 hybrid orbitals in which one sp3 hybrid orbitals having lone pair of electron. And when there is the overlapping of that s orbital, that is nothing but the 3 hydrogen can be carried out. At that time the bond can be formed between nitrogen and hydrogen. So bond angle HNH, it is reduced because of the repulsion between lone pair bond pair, and it is reduced to 107 degree 18 minutes, and the geometry is the pyramidal. म्हणजे एवढं आपल्याला हे काय आहे तर that one is nothing but the sp3 hybridization in ammonia. आता sp3 hybridization ammonia कसं असेल तर हे बघा, इथं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येतंय का बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल, when you can say here this one, it is the lone pair of electron, and if this lone pair of electron which can be repels that bond pair, that bond pair can be come close with each other. म्हणजे यांचा 109 पाहिजे होता खरं, कारण sp3 हायब्रिडायझेशन जर आहे तर 109 डिग्री 28 मिनिट पाहिजे, पण तो कमी झाला का तर बिकॉज ऑफ दिस प्रेझेन्स ऑफ लोन पेअर अँड द बॉन्ड अँगल बिटवीन हायड्रोजन नायट्रोजन हायड्रोजन, इट इज द 107 डिग्री 18 मिनिट्स. हा बॉन्ड अँगल बाळांनो कमी झाला, आणि जर हे 3 कॉर्नर आपण जोडले तर आपल्याला एक छोटासा पिरॅमिड मिळेल. म्हणून या जॉमेट्रीला काय म्हटलं तर इट इज कॉल्ड एज द पिरॅमिडल जॉमेट्री. इथपर्यंत आयडिया क्लिअर. सो दिस वन इट इज नथिंग बट द sp3 हायब्रिडायझेशन इन अमोनिया मॉलिक्यूल. सिमिलरली हियर वी कॅन डिस्कस हियर द sp3 हायब्रिडायझेशन इन वॉटर मॉलिक्यूल. ही फक्त सिक्वेन्स मात्र लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, एकच सेंटेन्स लक्षात ठेवायचं. अकॉर्डिंग टू VSEPR, that is the valence share electron pair repulsion theory, repulsion between lone pair is greater. lone pair मधलं ग्रेटर आहे, कारण का ऑलरेडी पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे एकमेकाला ढकलाढकली जास्त होणार आहे. लक्षात घ्या, इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द रिपल्शन बिटवीन लोन पेअर बॉन्ड पेअर इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द रिपल्शन बिटवीन बॉन्ड पेअर. ही सिक्वेन्स एक बाळांनो क्लिअर करा. ओके, देन वी कॅन टर्न टू द नेक्स्ट वन, अँड दॅट वन इज नथिंग बट द sp3 हायब्रिडायझेशन इन वॉटर मॉलिक्यूल. आता तर एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही. आपल्याला नेहमीप्रमाणे घ्यायचं, या वॉटर मॉलिक्यूल मध्ये सेंट्रल ॲटम कोण आहे तर दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिजन. Oxygen can be having atomic number 8. What's the electronic configuration? It is the 1s2, then 2s2, and then 2p, that is the 4. बरोबर आहे, इथं आलं. This electronic configuration is called as the ground state electronic configuration. Then you can draw the block diagram. आता जरा पटपट लक्ष देताय का बघा. This one is the 2s2, already paired electrons. In 2p, what's the condition? That is nothing but the px, then py, pz, and in px there is the pairing of electron can be carried out. म्हणजे इथं जर आता कंपॅरेटिव्हली का घेतोय तर इथं एक लोन पेअर आहे, लक्षात आलं असेल. आता मात्र आपल्या लक्षात आलं ऑक्सिजन मध्ये 2 लोन पेअर आहेत, पण आपल्याला माहिती आहे ग्राउंड स्टेट नंतर आपण पुढे काय लिहिणार तर इट इज नथिंग बट द एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर, आता एक्साइटेशनला चान्स आहे का नाहीये, म्हणजे इथं काय झालं तर इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज एक्साइटेड स्टेट, दॅट इज द 2s2 2p4. म्हणजे ग्राउंड स्टेट जी आहे तीच एक्साइटेड स्टेट झाली. ओके, आता लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो. परत एकदा आहे असं 2s2 आणि 2p4 म्हटलं की आपल्याला माहिती आहे लिहिताना पण असंच लिहायचं px py pz, आणि मग काय करायचं पेअरिंग करायचं. म्हणजे ग्राउंड स्टेट झालं, एक्साइटेड स्टेट झालं. आता त्याच्या पुढची स्टेट कोणती तर दॅट वन इज नथिंग बट द हायब्रिडाइज्ड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इन वॉटर मॉलिक्यूल ऑक्सिजन अंडरगोज विच हायब्रिडायझेशन. आपल्याला माहिती आहे वॉटर मध्ये एक ऑक्सिजन आहे, 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे 2 बॉन्ड तयार होणार, ते इथं आले. पण एवढ्यांचेच ओव्हरलॅपिंग नाही, सगळ्यांची एनर्जी सेम पाहिजे ना. म्हणजे इथं सुद्धा ऑल दिस s and 3p ऑर्बिटल्स अंडरगोज हायब्रिडायझेशन to produce new set of hybrid orbitals. There are total 4 hybrid orbitals, okay, and that hybrid orbitals are called as the sp3 hybrid orbitals. काय sp3 हायब्रिड ऑर्बिटल म्हणलं? यस, आणि 3p sp3 आलं. आउट ऑफ दिस 2, 1 contains lone pair. Out of this one, another also contains lone pair, but this third and fourth which can be having only 1 unpaired electron. So these are the 4 sp3 hybrid orbitals of that oxygen atom.
पुन्हा एकदा सांगतो बाळांनो, ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन आहे, इलेक्ट्रॉनचं नाहीये. आणि कुणाचं हायब्रिडायझेशन होतं? ज्यांची एनर्जी जवळपास सेम आहे. 2s आणि 2pचं होईल. 2p आणि 3s असं हायब्रिडायझेशन कधी होत नाही, हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि म्हणून पहिल्यांदा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, आता याच्या आपण काय काढू शकतो? डायग्राम. आता आहे अशीच याप्रमाणे डायग्राम काढायची. कसं येईल बघा. आता इथं s ऑर्बिटल आहे, बरोबर आहे. दिस वन कॅन बी हॅव्हिंग द पेअर्ड इलेक्ट्रॉन्स, करेक्ट. प्लस this 3p orbital, that is nothing but the px, then py, and then this is the pz. बरोबर. Out of these two, sorry 3, that is the px having paired electrons. Py, one unpaired, pz is one unpaired. Correct? What happens here? There is the formation of 4 sp3 hybrid orbital. Similar एकदम, काही अवघड नाही. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन sp3 हायब्रिडेशन जरी असलं तरी कुठं फरक आहे? फक्त लोन पेअर मध्ये. लक्षात येतंय का बघा. आता इथं काय होईल? तर दिस वन इट द sp3 hybrid orbital, this is the another one, this one is the third, and this one is the fourth. रांगोळ्या काढता आल्या पाहिजेत आपल्याला, बाकी काही अवघड नाहीये. ओके, आता हे बघा. आउट ऑफ दिस टू कॅन बी हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. या दोघांच्या मध्ये काय? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. पटलं? आणि राहिलेल्या दोघांच्या मध्ये काय? तर एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. अँड दिस वन इट इज नथिंग बट द ऑक्सिजन ॲटम. हा ऑक्सिजन आहे, म्हणजे ऑक्सिजनचं sp3 हायब्रिडायझेशन झालं. लक्षात आलं का बघा. मग त्याच्यामध्ये 2 लोन पेअर आहेत आणि 2 बॉन्ड पेअर आल्या. आता बरोबर आहे. आता मग इथल्या इथं जर आपण ऍडजस्ट करूया, समजून चला जर हायड्रोजनचं ओव्हरलॅपिंग होणार आहे तर इथं होईल का? नाही होणार. ऑक्सिजन आहे, त्याला किती हायड्रोजन लागणार? 2 हायड्रोजन लागणार आहेत, म्हणजे 2 हायड्रोजनचे ॲटम्स. आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे, 1s1 स्पेरिकल शेप आहे. म्हणजे आता इथंच ऍडजस्ट करतो, जरा समजून घ्या की दिस वन इट इज द s ऑर्बिटल, दॅट वन इज नथिंग बट द हायड्रोजन. दिस इज द s ऑर्बिटल, दॅट वन इज नथिंग बट द हायड्रोजन, विच कॅन बी ओव्हरलॅप्स विथ दिस वन. हायड्रोजनची स्पिन अपोजिट असणार आहे इलेक्ट्रॉनची. लक्षात घ्या, हायड्रोजन मधल्या इलेक्ट्रॉनची अपोजिट स्पिन आली. म्हणजे इथं कसं आलं की हा इथं ऑक्सिजन आहे, बरोबर. इकडं एक लोन पेअर आली. आपण ऑक्सिजन क्लिअर काढूया असा. लक्षात येतंय का बघा. हा इथं ऑक्सिजन आहे, त्याच्यावर इकडं आणखीन एक लोन पेअर आली. दिस वन इट इज द हायड्रोजन अँड दिस वन इट इज ऑल्सो हायड्रोजन. म्हणजे आता बॉन्ड अँगल कुठला घ्यावा लागेल? तर इट इज द HOH. कोणताही घ्या, लोन पेअरचा बॉन्ड अँगल येणार नाहीये. बरोबर बाळांनो. मग हा बॉन्ड अँगल आता किती असेल? इज इट द 109 डिग्री 28 मिनिट्स? sp3 एवढा असेल का? तर नाहीये, कारण 4 बॉन्ड पेअर नाहीयेत. एक लोन पेअर आहे तर बॉन्ड अँगल कमी झाला का? तर रिपल्शन बिटवीन लोन पेअर बॉन्ड पेअर इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द बॉन्ड पेअर. बरोबर. मग इथं तर काय आहेत? 2 लोन पेअर आहेत. म्हणजे इथं जरा एक लक्षात आलं पाहिजे की रिपल्शन बिटवीन दिस 2 लोन पेअर इट इज द ग्रेटर वन दॅन दॅट ऑफ द रिपल्शन बिटवीन लोन पेअर बॉन्ड पेअर. इट इज द ग्रेटर वन बिटवीन द बॉन्ड पेअर. म्हणजे ह्या 2 लोन पेअर काय करतील? त्या बॉन्ड पेअरला आणखीन रिपेल करतील आणि त्या बॉन्ड पेअर जवळ येतील. म्हणजे हा बॉन्ड अँगल उलट आणखीन याच्यापेक्षा सुद्धा काय होणार आहे? तर कमी होणार आहे. लक्षात येत आहे. आणि हा बॉन्ड अँगल किती आहे? तर इट इज द 104 डिग्री 35 मिनिट्स. म्हणजे इथं याच्यापेक्षा, अमोनियापेक्षा वॉटर मधला बॉन्ड अँगल रिड्यूस झाला का? तर ऑन ऑक्सिजन देर आर द 2 लोन पेअर्स आर प्रेझेंट अँड बिकॉज ऑफ द रिपल्शन बिटवीन लोन पेअर it is the greater which can be repel this bond pair. They can be come close with each other. Because of that one bond angle in water molecule get reduced to 104 degree 35 minutes. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की sp3 हायब्रिडायझेशन आहे आणि 4ही जर बॉन्ड पेअर आहेत तर मग बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स. जर एक लोन पेअर आहे तर बॉन्ड अँगल कमी झाला, sp3 हायब्रिडायझेशन 107 डिग्री 18 मिनिट्स. आणि जर का 2 लोन पेअर आहेत, sp3 हायब्रिडायझेशन आहे, तर बॉन्ड अँगल इज द 104 डिग्री 35 मिनिट्स. लक्षात आलं. अँड दिस जॉमेट्री व्हेन यू कॅन से हियर दॅट जॉमेट्री इज लाईक इन दिस वे. इट इज द इन्व्हर्टेड व्ही शेप्ड, उलटा व्ही शेप. आणि म्हणून या जॉमेट्रीला काय म्हणायचं? इन्व्हर्टेड व्ही शेप्ड जॉमेट्री. अँड दॅट वन इज नथिंग बट द वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे बाळांनो एक पॉइंट क्लिअर करा की जर मी वॉटर मॉलिक्यूल घेतला तर वॉटर मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर हे बघा हे असं असणार आहे. म्हणजे या वॉटर मॉलिक्यूल मध्ये लक्षात येतंय का बघा, ह्या 2 लोन पेअर्स आहेत.
लक्षात येत आहे, ह्या दोन लोन पेअर्स आहेत आणि या लोन पेअर मध्ये रिपल्शन वाढल्यामुळे बॉन्ड पेअर जवळ आल्या आणि ह्या दोन बॉन्ड पेअर, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, हा ऑक्सिजन आहे. ओके, सो व्हेन यू कॅन कन्सिडर हियर दिस बॉन्ड अँगल इट इज गेट रिड्यूस टू 104 डिग्री 35 मिनिट्स. तीच कंडिशन आपण जर अमोनियामध्ये घेतली तर मात्र फक्त एकच लोन पेअर आहे. लक्षात आलं का बघा, इथं फक्त एकच लोन पेअर आहे. पटतंय? आणि एक लोन पेअर असेल तर बॉन्ड अँगल 107 डिग्री टू 18 मिनिट्स. आणि तेच जर का आपण मिथेन मॉलिक्यूल घेतला तर मात्र चारही काय आहेत, बॉन्ड पेअर आहेत. लक्षात आलं? म्हणजे चारही बॉन्ड पेअर असतील तर sp3 हायब्रिडेशन मध्ये बॉन्ड अँगल किती आहे, 109 डिग्री 28 मिनिट्स. आता प्रश्न एक आहे, फक्त तेवढा एक घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का बघा. आता मला जर का समजा सीईटीला क्वेश्चन विचारायचं, हे सगळं तुम्ही शिकला आणि सीईटीला क्वेश्चन विचारायचं आहे बघा व्यवस्थित, तर मी काय विचारू शकतो, व्हॉट इज द टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. व्यवस्थित आहे का? व्हॉट इज द टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन इन अमोनिया. काय म्हटलं मी, कळलं? व्हॉट इज द टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग बिटवीन नायट्रोजन अँड हायड्रोजन इन अमोनिया. हा टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग कोणता आहे? तर तुम्ही 11th ला काय शिकलाय, तर देअर आर द 3 टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. SS ओव्हरलॅपिंग, देन यू कॅन राईट हिअर SP ओव्हरलॅपिंग, PP ओव्हरलॅपिंग. हे टाइप कधी झाले, तर एक s ऑर्बिटल ओव्हरलॅप विथ अनदर s ऑर्बिटल. हे कधी 1 s ऑर्बिटल ओव्हरलॅप विथ अनदर p ऑर्बिटल. म्हणजे थोडक्यात SS ओव्हरलॅपिंगला दोन्ही s ऑर्बिटल आहेत म्हणून ओव्हरलॅपिंगला SS म्हटलं. लक्षात घ्या, दोन्ही पण PP ऑर्बिटल असतील तर PP ओव्हरलॅपिंग आलं. लक्षात आलं? म्हणजे टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग विच कॅन बी डिपेंड्स ऑन द ऑर्बिटल्स विच कॅन बी इन्व्हॉल्ड इन दॅट ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग मध्ये ज्यांनी भाग घेतला त्याच्यावर डिपेंड आहे. आता इथं जर तुम्ही गेला तर याचा टाइप कोणता येणार आहे, तर व्यवस्थित समजून घ्या बाळांनो. हा नायट्रोजन आहे, ह्या नायट्रोजनचं हे जे आहे हे ऑर्बिटल कोणतं आहे, तर sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. आणि या sp3 हायब्रिड ऑर्बिटलवर कोणाचं ओव्हरलॅपिंग झालं, तर हे आहे, हे sp3 आहे, बरोबर आहे. आणि हा कोण आहे, तर s ऑर्बिटल आहे. म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये जो बॉन्ड तयार झाला हा कोणत्या ओव्हरलॅपिंगनं तयार झाला, तर इट इज द sp3s टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. ह्यांच्यामध्ये नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की एवढे 3च आहेत. टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग डिपेंड कोणावर आहे, तर दॅट आर नथिंग बट द ऑर्बिटल्स विच कॅन बी इन्व्हॉल्ड इन दॅट ओव्हरलॅपिंग. हे sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे, बरोबर आहे. हे काय, s ऑर्बिटल आहे. म्हणजे दिस टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग इज कॉल्ड एज द sp3s टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. तेच इथं येणार आहे, तेच इथं पण येणार आहे. लक्षात घ्या, इकडं ओव्हरलॅपिंग नाहीये. तोच पॉइंट इथं येणार आहे. हे पण ऑक्सिजनचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. सॉरी, हे बघा, हे आलं, हे s ऑर्बिटल आहे, sp3s टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. हा पण sp3s टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. मिथेन मध्ये तुम्ही गेला तर याचं हे sp3 हायब्रिड ऑर्बिटल, हा हायड्रोजन आहे, sp3s टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग. म्हणजे आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की चुकून तुम्हाला असा प्रश्न विचारला, व्हॉट इज द टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन इन मिथेन मॉलिक्यूल, तर इट इज ऑल्सो sp3s. In ammonia, nitrogen and hydrogen, it is also sp3s. In water, that is nothing but the oxygen, hydrogen, sp3s. पण हे जे टाइप ऑफ ओव्हरलॅपिंग आहे हे कशावर डिपेंड आहे, तर दॅट आर नथिंग बट द ऑर्बिटल्स विच कॅन बी इन्व्हॉल्ड इन दॅट ओव्हरलॅपिंग. हे एक लक्षात घ्या. आणि म्हणून बाळांनो जरा थोडंसं क्लिअर करा. आता हे जे तीनही मॉलिक्युल्स आहेत का नाही, ह्या तीनही मॉलिक्युलची थोडक्यात आपण आयडिया कशी लिहायची, तर अगदी थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. थेअरीसाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समजून चला. फॉर एक्झाम्पल, पहिला मॉलिक्यूल कोण आहे, तर मिथेन आहे, दुसरा अमोनिया आहे, बरोबर आहे, आणि तिसरा वॉटर आहे. मी एकत्र करतोय. समजून चला. फॉर एक्झाम्पल, हा आपला काय झाला, मॉलिक्युलचं नाव झालं. त्याचं हायब्रिडायझेशन काय, तर याचं पण sp3 आहे, याचं पण काय sp3 आहे, इथं पण काय sp3 आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा बॉन्ड अँगल काय आहे मला सांगा, तर इट इज नथिंग बट व्हेन यू कॅन से हियर इट इज द 109 डिग्री 28 मिनिट्स. लक्षात आलं. याचा किती आहे, 107 डिग्री 18 मिनिट्स. याचा किती आहे, 104 डिग्री 35 मिनिट्स. असं कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याची काय लिहायचं आपण, तर जॉमेट्री लिहायची. याची जॉमेट्री कशी आहे, तर इट इज नथिंग बट द टेट्राहेड्रल जॉमेट्री, बरोबर आहे. याची डिस्टर्ब टेट्राहेड्रल या डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल आठवते का बघा. पण मोर करेक्ट कोणते आहे,
तर इट इज नथिंग बट द पिरॅमिडल जॉमेट्री, बरोबर. आणि याची जॉमेट्री कशी आहे, तर इट इज नथिंग बट द इन्व्हर्टेड व्ही शेप्ड, उलटा व्ही काढला, इन्व्हर्टेड व्ही शेप्ड जॉमेट्री. सो दॅट वन इज नथिंग बट द sp3 हायब्रिडायझेशन. 11th ला आपल्या सिलेबसला sp3 हायब्रिडायझेशनची 3 एक्झाम्पल्स आहेत, मिथेन, देन अमोनिया अँड देन वॉटर. असंच आपल्याला आणखीन वेगळे हायब्रिडायझेशन घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया, तर sp2 हायब्रिडायझेशन बद्दल क्लिअर करूया आणि त्याचे एक्झाम्पल बद्दल बोलूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.